ह्याला विराज. हा बोल ना विराज. हा अरे तुला सांगायचंच राहिलं ते गावाकडे आलोय ना. हा ते भावाचा कॉल आला होता. तो जरा आजारी आहे. हा तेवढं उद्या ऑफिसचं बघ तू. मी 2-3 दिवसात येतोच. चालेल. अरे काय मी हाफ डे केला आणि सकाळीच गाडीला बसलो आणि आत्ता पोचलो. चालेल. काय घरात एक तर ते निलेश मामा पगळतोय आणि ते डास पण बसू देत नाही. यो जय मामा आले. ये. मामा मामा जय मामा आले. दादा अरे कसं झालंय? आपलं नशीबच फुटकं. आपण लहान असताना आपले आई बापा आपल्याला सोडून गेले. तुझ्यावर जबाबदारी आली. म्हणलं तुला काहीतरी थोडा सपोर्ट करावा म्हणून मी या शहराकडे कामाला गेलो. आता कुठंतरी जरा बरं चाललं होतं आणि तुझं हे असं कळालं. खूप वाईट वाटलं. पण आता काय काळजी करू नको. मी आलोय ना. तुझा भाऊ आहे ना. काय रे देव आपली अशी परीक्षा घेत असेल. काय पाप काय केलंय आपण? दादा तुला खरं सांगू मला नाही झेपत रे आता सगळं. तू तर बघतोयस ना लहानपणापासून मी किती कष्ट करत आलो. शिक्षण सोडलं आणि फक्त काम आणि कामच करत राहिलो. इथं काय नव्हतं होत म्हणून मी शहराकडे कामाला गेलो. म्हणलं आता तरी सुधारणा होईल आपल्यात. आणि तुझं असं झालं. काय होणार नाही तू. मामा अरे प्रांजल तू. अरे तू कधी आली? आज दुपारीच आलो. आणि ताईने तर मला काही सांगितलं नाही. अरे ते आता 4 दिवस सुट्ट्या आहेत ना मध्ये शाळेला, त्याच्यामुळं मग असं मामाचं कळलं. मग आई मला पण घेऊन आली. बरं झालं तू आलीस. या 2 वर्षापासून मी शहराकडे कामालाच होतो. कामामुळे माझं काही इकडे येणं नव्हतं काय नव्हतं. आज तुमची भेट झाली. खूप बरं वाटलं मला. बरं ते जाऊ दे. तू काय खाल्लंस का नाही? नाही रे मामा, ते निलेश मामाचं असं झालं त्याच्यामुळे काही खायचीच इच्छा होत नाही. अरे रेडी का तू? थांब मी काहीतरी घेऊन येतो. ताई कुठे? ताई. अरे मामा ती आत्याकडे गेली, येईलच थोड्या वेळात आता. बरं चल मी तुला काहीतरी खायला घेऊन येतो. नाही ते एक काम कर ना. तू चल माझ्यासोबत आपण तिकडेच काहीतरी खाऊ. नको नको, मी थांबते निलेश मामापाशी. बरं ठीक आहे. जय तू काय म्हणतो मग? कधी आला? हे काय आत्ता चालू आहे. हा वय बरं आहे बाबा. मला काय सांगितलं नाही काय नाही. एकट्या एकट्या मस्त आता चाललाय फिरायला. फिरायला नाही रे. पार्सल आणायला चाललो होतो. काय म्हणतो पार्टी? चल. अरे तुला तर माहितच असेल ना दादांचं. दादांचं काय आलं तुझ्या दादाला? अरे त्याला पॅरलेक्सचा झटका आला. काय पॅरालाइज? तुला काय माहितच नाही का? नाही बाबा मला खरंच माहित नाही. बरोबर आहे. तू हिंडत असशील इकडे तिकडे. तुला काय माहित पडणार इथं गल्लीत काय चाललंय काय नाही. अरे नाही झालं कधी आहे पण? 2 दिवस झाले. काय अरे काल तर केदारना घ्यायला आलते ते माझ्याकडं. अरे तुझं डोकं आहे का ठिकाण्यावर? काय ते 2-3 महिन्यापूर्वी आले असेल तुला कालचा बाद झाला असेल. नाही राव मी काय याड्या बिड्या दिसलो काय तुला पण? बरं जाऊ दे. माझ्याकडे नाही टाइम. हा नाही नाही मी चेष्टा नाही करते पण बघ मला तर काही विश्वास बसना बरं का. तो भाऊ आहे एक तर चाका. ऐक ना मी काय म्हणतो तो कांदा दाखव. मी तुला एक आयडिया सांगतो. जर ती सक्सेस झाली तर बघ. हा काय? हा आणि जर खोटं असलं तर? ए भाऊ विश्वास ठेव ना आता एवढं. जर खोटं वाटलं ना तर मी तुला पार्टी देईन बस. चल माझ्यासोबत चल तू. हा मी नको मी कशाला. मी जातो माझं. हा मग एक काम कर. हा. तू आहे ना खिडकीपाशी थांब. काय काय? चाललंय ते बघ. मला काय करायचे मी कशाला खिडकी बघ. बर ठीक आहे
नको जाऊन दे, तू जा, मी माझं काम जर खोटं असलं तर मग काय करायचं? खोटं असलं तर मी पार्टी देईन, खरं असलं तर मग काय करायचं? हा बघतो मी, तुझे सांगितलं ते करूनच बघतो. हा ठीक आहे, जा. ते महेश असं का बोलला? ते बोलतोय ते खरं आहे. वही दादाच्या हातात वही कशी आहे? प्रांजल, प्रांजल, ती प्रांजल कुठे गेली? अरे हा मामा बोल ना. इकडे होती का तू? आणले का काही खायला? अरे यार नाही ना, विसरलोच मी. प्रांजल, तू किती दिवसासाठी सुट्टी काढून आली? 4 दिवसासाठी सांगितलं ना. आणि ताई, ताई अजून का नाही आली? असेल रस्त्यातच असेल, येत असेल. बर. मामा असं का बोललं असेल मला? नक्कीच डोक्यात काय चालू होतं समजून घेऊन. नेमकं चाललंय का या घरात? प्रांजल, प्रांजल तर अशी 4 दिवस सुट्टी काढून येऊ नाही शकत. आणि महेश पण असा का बोलत होता? आणि ती वही, नेमकं दादा त्या वहीमध्ये काय करत होते? ती वही कशी आली त्यांच्याकडे? माझं तर पूर्ण डोकंच बंद पडलंय. आणि जे काय चाललंय त्याच्यामुळे माझी एक एक शंका वाढतच चालली. नेमकं महेशने जे सांगितले ना तेच करतो मी. मला एक चांगला उपाय सुचला. अरे मामा कसला उपाय? अगं तू थांब ग, घरगुती उपाय. मामा बघ आता कसा चालतोय. ए मामा, अरे काही पण नको करू, उगाच वाढून बसून काहीतरी त्याच. अरे काय नाही होत, मी बरोबर करतो. अरे आत्ता उठून चलून बघते. अरे दादा उंदीर. अरे घाबरू नको, तू दादाचं पाय आहे. मला वाटलं उंदीरच आहे. बरं दादा, तू फक्त आता काय करू नको, जे करायचं ते मी करतो. तू फक्त तुझा हात वर कर इकडं. आणि आज हात दुखतोय ना तुझा? नाही, एक काम कर, तू आहे ना पाय धर, मी हात धरतो. मी नाही धरणार. तुला वाटत नाही का आपलं मामा चालव म्हणून? चला वाटतो, पण मी नाही धरणार. एक काम कर, तू मागं कर. ए मामा राहू दे. ए मामा, अरे मामा, अरे मामा, अरे मामा तुझं बंद करे नाटक. तो पूर्ण बावचून गेलाय माहिती का तुला? हे नाटक महागात पडेल माहिती का आपल्याला? आलाच जाऊ. तू खाली, अरे लवकर तू खाली ये. मामा मी नीट आहे, मला काही झालं नाही. अरे तू नीट नाही झालं ना, तू खाली ये. अरे आई मी नीट आहे. अरे नको आई. अरे तू शांत बस. दुसरी काय आहे? तुला आहे ना पंख्याला लटकेलं. दोरी पुढे. अरे मामा, अरे तसं काही करू नको. आई माझं इकडे आई माझं सांगतो बस. मला काही झालेलं नाही. अरे मग हे नाटक कशाला केलं तुम्ही? झालं काय, तुझा परवा वाढदिवस होता, तुला फोन केला पण तू काही आला नाही. आणि तसंही 2 वर्ष झाले तू आलेला नाही, म्हणून तुला बोलवण्यासाठी हे नाटक केलं. अरे हा मामा, तुझा बर्थडे होता आणि तू 2 वर्ष पण आला नव्हतास इथे, त्याच्यामुळे आम्ही हे नाटक केलं होतं. नाटक? हे असं नाटक? अरे मी तिकडं काम सोडून आलोय, तुम्हाला काय गांभीर्य आहे का नाही या गोष्टींचं? हे असे नाटक असतात का? अरे मी किती घाई गडबडीने आलोय, तुम्ही माझा विचार केला का थोडा सुद्धा? मामा पण एवढं का चिडतोयस मग? अरे चिडू नको तर काय करू रे? हा, या अशा गोष्टीची मजाक असते का? तुला तरी अक्कल आहे का? अरे एवढा नको चिडू. असं काय बर्थडे असतो? असं बर्थडे असतो का? या अशी मजाक बर्थडे मामा, नाही केलेलं परवडत ते. मामा, तू शांत बस. अरे रुसवलं ना तिला, एवढा नको चिडू. आम्ही काही मुद्दामून नाही केलं. तू इथं यावा, आमच्या बरोबर वेळ घालवा म्हणून हे सगळं केलं. प्रांजल, बघ रुसली ती. आता तिला म्हणून किती अवघड आहे माहिती आहे ना तुला. बघ भाऊ आता तुझं काहीतरी. प्रांजल, ए प्रांजल,
नाही खरं तर माझं चुकलं. मी अजून एखादी चक्कर मारायलाच पाहिजे, पण काय करणार आहे, कामाचं एवढं वेळ. येत रंजन, एवढं राग येतो मामाचं तुला? रंजन इकडं बघ. रंजन, तुझी इच्छा होती ना मी केक कापावं म्हणून, मग तू रुसल्यावर कसं केक कापलं? चल उठ, रुसून बसली का तू? जाऊ दे, मी पण जातो मग आता. नको, तू रागवतोस का मग माझ्यावर? तुला आमची आठवण येत नाही, पण आम्हाला तर येते ना तुझी आठवण. अरे सॉरी बाबा, आपण आता कापू ना केक. मग झाली ना नाराजी दूर तुझी? हा. मग दादा, तुझा आजार बार झाला का नाही? माझ्या नव्हतं ते नाटक होतं फक्त. अरे माहिती रे, म्हणून तर मी पण नाटकच केलं ना.